हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटेवारी हे ओनिया करकटेवारी हे ओनिया तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काच पितांबर आवडे निरंतर एचे दाड आवडे निरंतर एचे दाड तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंटिक ध्रुव म्हणे विराजितो कंटिका ध्रुव म्हणे विराजितो मकर कुंडले तळपते श्रवणे कंटिक ध्रुव म्हणे विराजितो कंटिक ध्रुव म्हणे विराजितो तुलसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुलसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुलसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची दाड आवडे निरंतर हेची दाड तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची दाड आवडे निरंतर हेची दाड तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझेचे सर्व सुख म्हणे माझेचे सर्व सुख पायिना श्रीमुख पायिना आवडेने तुलसी हार गणाकाचे पितांबर तुळसी हार गणाकाचे पितांबर पाहिना श्रीमुख आवडी पाहिना श्रीमुख आवडी तुळसी हार गळा
पुढे निरंतर हेचे धाण गळाकाचे पितांबर पितांबर पुढे निरंतर हे ध्यान पुढे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळाकाचे पितांबर तुळशी हार गळाकाचे पितांबर हरि जय जय 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 हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि 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 जय हरि हरि जय 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 विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये जय जय विठोबा रघुमाये जय जय विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये हॅलो हॅलो हरी हॅलो हरी हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण 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 रूप पाहत लोचने रूप पाहत लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहत लोचने रूप पाहत लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा तो
बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन जना उद्धराया आले दिन जना उद्धराया आले दिन जना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन जना उद्धराया आले दिन जना उद्धराया आले दिन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवणी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त 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 संत कृपे त्वरित उद्धरती संत कृपे त्वरित उद्धरती संत कृपे त्वरित उद्धरती
ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवणी ज्यांची वंदिती ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवणी त्यांचे वंदिती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांचा वास पाहे अखंडित नामा त्यांचा वास अखंडित नामा त्यांचा वास पाहे संत संगती ध्याये संत संग ध्याये संत संग ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायवणी ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाते नाम घेता वदनी दोष विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हॅलो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले 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 ब्रह्ममूर्ती संत जगी
ब्रह्मादिका त्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका त्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका त्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका त्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका ज्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका ज्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका ज्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका ज्यांची वंदी पायवनी नाम घेता बदली दोषदा नाम घेता पदती दोष नाम घेता वदनी दोष जाती दोष जाती दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता दोष जाती दोष जाती दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदती दोष जाती ब्रह्मादिका ज्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका ज्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका ज्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिका ज्यांची वंदिती विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चित्तराम श्री गुरुदेव दत्त हरे कृष्ण भगवान की जय, हरे भाई सब संतन की जय। विठ्ठल 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना, ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती, हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरते, ब्रह्मादिक ज्यांचे वंदिते पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती, अखंडित नामा त्यांचा वास पाहे, अखंडित नामा त्यांचा वास पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती, ब्रह्मादिक ज्यांचे वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती, ठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्ग करू प्रथमणमणु, तुझे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा वेतारो, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबा
बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार बाबाजी सद्गुरु दास तुकार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकया ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमनित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाडलो हो पवन झालो चराचरे करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो हो पवन झालो चराचरे ओम नमो नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो ओ पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी मी तुमचा दास माझी आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी विठ्ठला विठाला 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिनजना ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवणी नाम घेता वदनी दोष जाती अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी बऱ्याच दिवसानं आज मला माहेरी आल्यासारखं वाटतंय कन्या सासुऱ्याशी जाये कन्या
सासुऱ्याशी जाये कन्या सासुऱ्याशी जाये कन्या सासुऱ्याशी जाये कन्या सासुऱ्याशी जाये कन्या सासुऱ्याशी जाये कन्या सासुऱ्याशी जाय कन्या सासुऱ्याशी जाय मागे पर तोणे पाहे मागे पर तोणे पाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा मागे पर दोन्ही पाहे मागे पर दोन्ही पाये तैसे झाले माझा जीवा तैसे झाले माझा जीवा सासुऱ्याची जाये मागे परतून पाये मागे परतोने पाहे कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतोने पाहे मागे परतोने पाहे कन्या सासुऱ्याशी जाये मागे पुन्हा 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 परतून पाय हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. कारणाशिवाय कार्य घडत नाही. आज जो इथे हा जो सोहळा चालू आहे त्याला कारण आहे भगवंताचं आगमन. भगवंताच्या आगमनामध्ये एक पर्वकाळ असतो आणि साधूच्या गमनामध्ये पर्वकाळ असतो. देवाचं आगमन होतं त्या तिथीला पर्वकाळ म्हणतात आणि साधूचं गमन होतं त्या तिथीला पर्वकाळ असतो. तसं भगवंताच्या आगमन आणि त्याला ज्या दिवशी भगवंताचं आगमन होतं ती तिथी पकडली जाते आणि त्याला काय म्हणतात जयंती. आणि साधूचं गमन होतं त्या तिथीला पुण्यतिथी. कारणाशिवाय कार्य घडत नाही. पहा ज्या ज्या वेळेला भगवंताचं आगमन होतं त्या वेळेला काहीतरी कारणास्तव यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेवर धर्मावरती ग्लानी येते त्या त्या वेळेला भगवंताला अवतार घ्यावा लागतो. तसं पाहायला गेलं तर आजच्या ह्या मायानगरीमध्ये परमार्थ चालू ठेवणं म्हणजे वाऱ्याचा जो झोत असतो ना त्या झोतामध्ये ज्योत चालू ठेवणं. लक्षात घ्या. आणि ती ज्योत घाटकोपरमध्ये चालू आहे. का माहिती आहे का तुम्हाला काय मिळालंय जे कधी संपणारच नाही असं ज्यांचं नाव संपत
ते तुम्हाला मिळाले म्हणून घाटकोपरमध्ये कधीच संपणार नाही. विठ्ठला विठाला 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 विठाला. बऱ्याच वेळेला आपण पुन्हा 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 तीच गोष्ट ऐकतो, पण बाबा म्हणायचे त्याचं अवलंबन किती जणांनी केलं. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आपण ऐकतो. आपण म्हणतो हे तर आम्ही काल ऐकलं होतं, हे तर आम्ही परवाही ऐकलं होतं, पण त्याचं अवलंबन किती जणांनी आपण केले त्याच्यावरती कीर्तन प्रवचन अवलंबून आहे. बघा आमच्या महाराजांचा गोरडे बाबांचा त्यांची एक ओवी पाठ आहे. 700 श्लोक अध्याय 18 लेख देव बोलिले एक तुझे नाही. देवा वाचून दुसरं काय आहेच नाही तर बोलायचंच काय त्यांच्याशिवाय. देवा वाचून काही आता बोलण्याची नाही, नाही का. काय बोलायचं देवा वाचून. बाबांना नाही त्यावेळेला प्रत्येक वेळेला बाबा तेच 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 तुमचं तेच तेच दुसरं आहेच काय सांगायचं. पण एवढं आहे मात्र ज्या वेळेला रेल्वेवरती प्लॅटफॉर्मवरती गाड्या येतात तेव्हा ते काय अलाउन्सिंग काय करतात, तेच तेच करतात ना. का काय कारण. कारण प्लॅटफॉर्मवरती एखादा नवीन प्रवासी येऊ शकतो म्हणून तेच तेच सांगावं लागतं. कारण नवीन प्रवाशांना माहीत नसतं. पाहता आपण आहे ना एक कीर्तन प्रवचन ऐकताना समोर ज्या वेळेला कुठल्या संतांचं किंवा कुठल्या महात्म्यांचं ज्या टायमाला त्यांना घेऊन ज्या टायमाला आपण बोलतो त्यावेळेला आपण त्यांच्यासमोर त्यांना काय संबोधतो. बघा आता नामदेव महाराज बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलंय नामदेव महाराजांना देव कळाला नव्हता का मिळाला नव्हता. ऐकलंय ना आपण. बरं हे कोणासाठी वाक्य आहे. नामदेव महाराजांना देव मिळाला नव्हता की कळाला नव्हता कोणासाठी. बरं नामदेव महाराजांना देव मिळाला नव्हता कळाला नव्हता, आपल्याला मिळाला का कळाला. काहीच नाही. मिळाला का कळाला. मिळाला पण कळाला नाही. मिळाला पण कळाला नाही. या आपण बऱ्याच वेळेला ऐकले नाही का. पण आपण काय करतो नामदेव महाराजांवरती सोपून द्यायचं आणि आपण मोकळं फार मोकळं राहायचं. कारण ते नामदेव महाराजांसाठी सांगितलंय, आपल्यासाठी काही सांगितलं नाही. नको का विचार करायला. आपल्याला जर समजा एखाद्या साधूबद्दल संतांबद्दल बोललं तर आपल्याला एखाद्या वेळेला थोडासा का होईना अंतकरणामध्ये राग येतो. पण साधू संतांच्या विचाराचं अवलंबन कोणी करायचं. त्यांना अवलंबन करायचं, त्यांच्या विचारांचं अवलंबन करायचं. काय करायचं नेमकं. द्विधा स्थितीमध्ये आहोत आपण. द्विधा स्थितीमध्ये नेमकं काय करायचंय, कशासाठी आपण आलो, काय करायचंय. काय ज्या वेळेला परमार्थामध्ये पदार्पण करतो त्यावेळेला आपण पहिलं काय ओळखायचंय. पहिलं स्वतःला ओळखाय. आहे मी हा कोण करावा विचार. हो आहे मी कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञानेश्वर निवृत्तीचा दीप गेल्यावर कैसाची प्रकाश. दीप गेल्यावर कैसाची प्रकाश. दीप गेल्यावर कैसाचे प्रकाश. दीप गेल्यावर
परमार्थामध्ये पदार्पण करताना प्रथम मी कोण आहे हे प्रथम जाणलं पाहिजे. आलो कुठून, जाणार कोठे, आलाशी कोठून या, जाशी कवणे रे ठाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. आता ज्यांनी ज्यांनी हे प्रमाण ऐकलं त्यांनी घरदार विकून टाकायची. ठला नाही, ते करायला नाही सांगितलं आमच्या साधू संतांनी. साधू संतांनी प्रपंच सोडलाच नाही, उलटा प्रपंच करायला सांगितला. मांदा महाल माड्या सोपारे, काय काय करायचं, फक्त त्याच्यावरती फक्त काय करायची, आसक्ती काढायची. काय करायची, फक्त आसक्ती काढायची. बरं हे आपल्याला जमत नाही ना, म्हणून मग आम्हाला ह्यांना हे आता जे साधू हे सगळे साधू आहेत बरं का, पण आपली किंमत आपल्याला कळत नाही. कोणीतरी कळवून द्यावी लागते. म्हणून ह्यांचा 8 तास आहे. ह्याला बोलव, येडगेना बोलव, कुणाला ह्यांना त्यांना बोलवायचं कशासाठी, आपलं आपल्याला कळत नाही म्हणून. कळतं का आपल्याला, सांगा बरं मला. हा, तुम्हाला सांगू का, तुकाराम महाराज काय म्हणायचे, काय म्हणतात, तुका म्हणे सांगू किती याची भगवंताच्या मूर्ती. आपल्याला वाटतं का आपण भगवंताच्या मूर्ती आहोत. बरं, आता मी तुम्हाला इथून म्हटलं तुम्ही नालायक आहात हे पटल, पण मी देव आहे हे कधी पटणार नाही. ठाला कोणी पटवून घ्यायचंय. अरे आपणच ते आहोत. आपण काय करतो, दुसऱ्यावर टाकून आपण मोकळे होतो. अरे धर्माचे रक्षकतेचे विष्णूचे अवतार झाले पुढे होतील, हे देणे ईश्वराचे. आपणच ते आपल्यालाच करायचंय, वाट बघत बसायचं नाहीये. आपण वाट बघत असतो, येतील आता छत्रपती शिवाजी महाराज, येतील आता हे गणपती बाप्पा, येतील कृष्ण राम. अरे तुम्हीच ते आहात, आपल्यालाच करायचंय. आपल्याला ते कारण सांगून मागे नाही हटायचं, प्रत्येकाला ते करायला पाहिजे. आणि ते कार्य आज इथे चालू आहे. ठलं कारण ओळखायचं आपल्याला. कारण का नामदेव महाराजांना देव कळाला नाही हे आपल्यासाठी बरं का. प्रत्येकाने आपल्याला घ्यायचं आपल्याकडं. जर अजून कळाला नसेल तर नामदेव महाराजांना समोर आणा आणि कळण्याचा प्रयत्न करा. नुसतं नामदेव महाराज म्हणून आपलं काय चालणार नाही. नामदेव महाराजांना देव मिळाला नव्हता, कळावं कारण काय ते आपण शोधायचं. नामदेव महाराजांच्या पुढ्या ताटात देव जेवत होता, त्यांच्याशी बोलत होता, तरी देव कळाला नाही. पण नेमकं आपण करतो काय, भक्ती करतो का देवपूजा करतो, काय करतो. जोपर्यंत आपल्याला देव कळाला नाही तोपर्यंत काय करतो आपण, काय करतो, देवपूजा. म्हणजे तुम्ही देवपूजा करत नाही, तुम्ही भक्तीच करता म्हणून तुम्ही म्हणत नाही. हा, मग तुकार आपला नामदेव महाराजांच्या ताटात देव जेवत होता, खात होता, पित होता. नवे नवे फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. एवढी ताकद होती त्यांच्यामध्ये. देऊळ सुद्धा फिरवलं, मंदिर फिरवलं. आता ते औंढ्या नागनाला गेल्यावर आहे ना तसं मंदिर, तसं आहे ना, फिरवलेलं आहे ना. पण नेमकं इथं होतं काय माहितीये का, साधू संतांची भाषा कळायला आहे ना, साधू संतांची भाषा
त्याला कमीत कमीत अर्ध साधू व्हावं लागतं, 50% तरी, तेव्हा ती भाषा कळणार. आता खरंच देऊळ फिरवलं का सांगा बरं मला, तुम्ही दाखवा बरं फिरवून. जर तुम्ही आता समजा नामदेव महाराजांसारखं जर त्यांनी जो गुरु केला, त्यांनी नंतर जो अनुग्रह घेतला सगळं केलं, तुम्ही दाखवा बरं फिरून. काय फिरवलं नेमकं, काय फिरवलं? समाजाचे विचार फिरवले. आणि आपण तेवढंच घेऊन पळत सुटलोय. काय म्हणे नामदेव महाराजांनी देऊळ फिरवलं, नामदेव महाराजांच्या ताटात देव जे होतं नामदेव महाराजांबरोबर बोलत होता. आणि तुमच्याबरोबर कोण बोलतो, आपल्याबरोबर कोण बोलतो, ह्याचा विचार कधी करायचा? फक्त भूतकाळात काय झालं तेवढंच फक्त बोलायचं. आता काय चाललंय ते कुणालाच काय पडलेलं नाही. काय करायचं आपल्याला, करतायत तिकडे. त्या संपत महाराजाला काही काम नाही, ते घेतात बरोबर सगळे, चालले घेऊन चालले सगळे तिकडे चालले. तुम्हाला काय पडलेलं नाही, नाही ना पडलेलं आम्हाला काय करायचं, त्यांचं चालले ते चालू द्या, असं नाही ना. तुम्ही त्यात चाला. जर धर्माचे रक्षक त्याचे विष्णूचे अवतार झाले, पुढे होतील देणे ईश्वराचे, तुम्ही कोण आहात? तुम्ही तेच आहात. मग नको विचार करायला. कधी आपण हा विचार करायचा? संघटन महत्वाचं आहे. ज्या टायमाला हे आता काय लिहिले, जय गणेश मैदान गणेशोत्सव मंडळ, काय लिहिलंय? मंडळ लिहिलंय ना. मग मंडळाची गरज आहे की नाही? हा खेळ नव्हे एकल्याचा, किंवा जाऊ द्या हो आपलं सोडा, हा खेळ नव्हे एकल्याचा. देव म्हणतो मला करमत नव्हतं, मग काय केलं? एकोहम बहुश्याम. आणि आपल्याला सगळ्यांना त्यांनी कामाला लावलं. तो राहिला निराळा आहे, तो राहिला निराळाची. आणि आपल्याला लावले कामाला, करा भजन, करा कीर्तन, करा प्रवचन, आणि या माझ्याकडे मला वळखा. आता काय वळखायचंय? पण हरी प्राप्ती प्राप्तच आहे. मग काय वळखायचंय, काय प्राप्त करायचंय हे तर नेमकं नाही ना कळत आपल्याला. प्राप्त करायचंय काय? नामदेव महाराजांना जे प्राप्त करायचं ते नव्हतं केलं, म्हणून कच्चं मडकं ठरलं ना, नाही का? ते ज्या वेळेला आपले ज्ञानेश्वर महाराज वगैरे निवृत्ती महाराज ज्या टायमाला गेले, कारण काय? त्यांना कच्चं मडकं ठरवायचं कारण काय? ज्या टायमाला ते गेले महादेवरापाशी, सगळे पाया पडले. कुणाच्या? नामदेव महाराजांच्या. भक्तीचे स्पेशालिस्ट आणि देवाचे फार जवळचे ना, म्हणून सगळे पाया पडले. पण ती चिमुरडी मुक्ताबाई पाया पडली नाही. म्हणली त्या निगोऱ्याच्या पाया पडणार नाही. निगोऱ्याच्या? कारण गुरु केलाय की नाही त्याचं लक्षण कळतं. लक्षात घ्या, काय याने गुरु केलाय की नाही त्याचं लक्षण कळतं. नुसता गुरु नाही बरं का, गुरु तर भरपूर आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत गुरु. सद्गुरु, सद म्हणजे सत्य, गु म्हणजे गुह्य, आणि रु म्हणजे अंतकरणामध्ये जे ते सत्य तत्व रुजवतो त्याला सद्गुरु म्हटलंय. ती म्हणली ह्या मी निगुऱ्याच्या पाया पडणार नाही. हे गेला भगवंताकडे, देव त्याला माहिती आहे ही मला कोण बोलणार आहे, देव मला काय बोलत नाही, ही मला निगुऱ्या म्हणते. देवाला म्हटलं, देवा अरे ती मला काय मला बोलले ते म्हणले, भगवंत म्हणले तेच खरं आहे. काय म्हणले? तेच खरं आहे. पण ती का म्हटली असं? कारण हा देवाच्या किती जवळ होता, पण अहंकार गेला नव्हता. अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार नाही गेला, अंगीकार नाही केला, अंगीकार नाही केला. का बोलली? ज्याला अखंड देवाचा शेजार आहे त्याचाच अहंकार गेलेला नाही, म्हणून म्हणली मी पाया पडणार नाही. बर, नामदेव महाराजांना देवाचा अखंड शेजार होता, मान्य. आणि आपल्याला कोणाचा शेजार आहे? आपल्याला कोणाचा शेजार आहे? पण कळतंय का? माशाला पाण्याचा शेजार आहे, पण कळतंय का? नाही. काय करावं लागेल त्यासाठी? पाण्यात आला मासा झोप घेतो कैसा, जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. बघा, आपल्याला अजून
अजून संतांचे विचार आपल्या डोक्यात घुसत नाहीत. पहा, माशाला ज्या टायमाला पाणी प्यायचं असेल तेव्हा काय करावं लागतं? त्याला काय करावं लागतं? उलट व्हावं लागतं. तुम्हाला उलट केलं की नाही? तुम्हाला हे का उलट होतं? ठल ठल विठ्ठल तुम्हाला उलट केलं की नाही? साधूची भाषा कळून घ्यायचे बरं का, तरच आपला उद्धार आहे. नाहीतर उद्धार होणं नुसतं पाठांतर करून बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले शेदूर. अरे कबीर महाराज म्हणतात 360 कुराण पढ़ते ते फिर भाई, 360 कुराण पढ़ते ते फिर भाई, बरी याद बात खुदा की याद नहीं आई. 360 कुराण वाचली पण अल्लाह समजला नाही. 360 कुराण पढ़ते ते फिर भाई, बरं याद बात खुदा की याद नहीं आई. नुसतं पाठांतर करून जमणार नाही बरं का. साधूचे विचार अंमलात आणायचे. काय साधूला अंमलात आणाल तो पुढचाच भाग आहे, पण साधूचे काय करायचे? विचार अंमलात आणायचे. विचार जोपर्यंत त्यांच्या आपल्या अंमलात आणायचे म्हटलं, मी काय म्हटलं का वाचायचे? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी वाचावी, असं आहे. एकतरी ओवी अनुभवावी. मग अनुभवाला महत्व आहे का वाचण्याला महत्व आहे? मग साधू संतांनी जे विचार सांगितले त्याला महत्व आहे का नाही? मग तो नको का विचार करायला? मग पाण्याला, माशाला जर पाणी प्यायचं असेल तर त्याला उलट व्हावं लागतं. मग आपल्याला उलट केलं की नाही? आजपाजपणे उलट प्राणाचा, आजपाजपणे उलट प्राणाचा, आजपाजपणे उलट प्राणाचा, आजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार वासे, तेथेही मनाचा निर्धार वासे, तेथेही मनाचा निर्धार वासे. बस जसा मासा जसा उलटा व्हायला होता तसा आपल्याला ज्या टायमाला आपलं जिस देश में गंगा बहती है, कैसे उलटी बहती है. उलटे आजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा बरं हा कुठं आजपा जप कुठं चालू आहे? बाहेर माताच्या घरची उलटीच कोण, नाथाच्या घराची उलटीचा कोण, नाताच्या घराची उलटीच कोण, नाथाच्या घराची उलटीचा कोण. पाण्याला मोठी लागली तहान, नाताच्या घराची उलटीच कोण, नाथाच्या घराची उलटीच कोण. पाण्याला मोठी लागली तहान, पाण्याला घराची लागली तहान, नाथाच्या घराची उलटीचा कोण, नाथाच्या घरची उलटी नाथांच्या घरची उलटीच खूण. त्यावेळेला एवढं प्रमाण जर बाकीचे घ्यायची गरजच नव्हती काय. नाथांच्या घरची उलटीच खूण. कारण शेवटी साधू संतांचं जे प्रमाण आहे ते काय आहे? त्यांच्या प्रमाणाला काय म्हणतात? त्याला पर्याय नाही. साधू संतांच्या प्रमाणाला पर्याय नाही. आपण एका वेळेला कारण बोललो आपण ते एका वेळेला पर्याय असू शकतो, पण साधू संतांच्या प्रमाणाला पर्याय नाही. साधू नाथांच्या घरची उलटीच खूण, आजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा. कुठं चालू आहे आजपा जप? ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, धरोणी श्रीहरी बाहेरी सदा. जपे सदा, जपे सदा. कुठं आपली? कुठं आपली माल कुठं जपायची? वडमणी तानातानी, वडमणी तानातानी, वडमणी तानातानी. विचार साधू संतांच्या शब्दाचा एका जरी विचार, जरी एका शब्दाचा जरी विचार केला ना तरी आपलं कल्याण आहे, तरी आपलं कल्याण आहे. आत सांगितले, आत येणारा
आत बघ जरा जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणे ब्रह्मरवीची छाया, वरी वरी मेघ अंबरी उठवणे सागरी मावळती, ही उपमा घेता वृत्ते तुला त्या कळती. कुठे येणारा कुठं बघ आत ओंकार प्रणव. इकडे कुणाचंच लक्ष नाही बरं का, कुणाचंच का, कारण आपल्याला सवय काय झाली माहिती आहे का, आपला स्वभाव आहे ना, स्वभाव तो साधू संतांच्या स्वभावाच्या उलट आहे. त्याला साधू संत त्याच्याकरता काय करतात, त्याच्याकरता अवतार, त्यांना काय करायचं, जो उलट आहे ना त्याला काय करायचं, जागेवर आणायचं फक्त, बाकी काही नाही बरं की. हे आपलं काय माहिती आहे का, हे स्वभाव झालेले आहेत फक्त, त्यांना फक्त काय करायचंय, चेंज करायचंय, काय करायचंय, परिवर्तन करायचंय त्याला फक्त बस. ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवंगमय, तो मी ऐसा. येणारा आत बघ जरा. मला सांगा, आपण ऐकलेले आहेत बरं का, गोष्टी ऐकलेल्या आहेत. आपल्याला भूक कुठून लागते, आतून का बाहेरून, आतून ना. मग आता जेवण जर आपल्या ताईने आईने जर दिलं तर आपण काय करायचं, आत टाकायचं का बाहेर चोळून घ्यायचं, हा चोळून घ्यायचं ना. बरं फळ आहे ते फळ, ते आतून पिकतं का बाहेरून, प्रश्न आहेत हे. जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत ना, म्हणून साधू संतांना सांगावं लागले हे प्रश्न कधी सुटतील. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. साधू संतांना पहिलं सांगायला लागलं, बाबा हो तुमच्या आम्ही पाया पडतो, पण तुमचं पहिलं चित्त शुद्ध करा. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे ते, येवोनी गोपाळ राहे ते, विश्वासित करे स्वामीवरी सता, विश्वासित करे स्वामीवरी सता, स्वामीवरी सता, स्वामीवरी सता. काय सांगितलं पहिलं करायला, चित्त निर्मळ करायला सांगितलं पा. म्हणून आणि हे आमच्या साधू संतांनी पहिलं ओळखलं होतं, जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही म्हणून पहिला आपल्या अनुग्रहाच्या नामामध्ये चित्त शुद्ध करण्यासाठी अनुग्रहाचं नाम दिलं. नाही निर्मळ जीवन काय करेल साबन, तैसे नाही चित्त शुद्धी येथे बोध करेल काय. बोध दिला जातो बरं का, व्यवहारात सुद्धा बोध दिला जातो आणि पारमार्थिक सुद्धा बोध दिला जातो. व्यवहाराचा जो बोध आहे त्याला अवांतर बोध म्हणतात.
व्यवहारामध्ये जो बोध दिला जातो, म्हणजे तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा, अमुक तमुक जे काय करा ते काय करा, अवांतर वाक्य म्हणतात त्याला. आणि जो आत दिला जातो त्याला महावाक्याचा बोध म्हणतात. म्हणून पहिलं काय करायचंय, पहिलं चित्त शुद्ध करायचंय, निर्मळ करायचंय. म्हणून पहिला आपल्याला जो बोध दिलेला आहे त्या अनुग्रहाचं नाम दिलंय, त्याने चित्त शुद्ध होतं. बरं, आता चित्त शुद्ध झालं बरं का. पाण्यामध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर खडूळ पाण्यामध्ये पाहू शकतो का, नाही. म्हणून ते पहिलं काय करायचं, शुद्ध करायचं. बरं, आता शुद्ध झालं पाणी, पण आता असं हलतं डुलतं असेल तर आपण चेहरा पाहू शकतो का त्याच्यामध्ये, नाही. म्हणजे ते पाणी आता कसं व्हायला पाहिजे, स्थिर. म्हणून प्रबोध आता स्थिर झालं. फक्त आता त्याच्यामध्ये आपणच आपल्याला बघायचं बरं का. आता त्याच्यात दुसरा नाही. तुका म्हणे दुजे नव्हे, तिथं दुसरा आता नाही. आपलंच काय करायचं, आपलं. आपल्या आरशामध्ये कोणाचं बघतो चेहरा आपण, आपलाच आपण बघतो ना, का दुसऱ्याचा पाहतो. आणि दुसरा असतो तो कोण असतो, आपणच असतो नाही का. मग त्याच्या जर समजा तो आरसा जर खराब असेल, डाग लागलेला असेल तर आपण दिसू का त्याच्यामध्ये, नाही. म्हणून पहिलं काय करायचं, आपलं चित्त शुद्ध करून घ्यायचं. नामदेव महाराज गेले भगवंताकडे, म्हणले ते काही मला बोलायला लागले असं तसं. तर म्हणले त्यांचंच बरोबर आहे. म्हणले तुला काय करायला लागेल, परत त्यांच्याकडे जावं लागेल. म्हटले ते गेले परत त्यांच्याकडे. आता ते काही दिवसासाठी तिथे आले होते. तिथे एक छोटीशी झोपडी बांधली होती. त्याच्यामध्ये त्यांचा आनंद चालला होता. काय आनंद चालला होता, आग लगी बस्ती में हम अपनी मस्ती में. हा, सगळं त्यांचं ते चाललं होतं. नामदेव महाराज बघतायत, म्हणले हे नेमकं काय चाललंय. ते बोलतात बरं का आपसामध्ये, पण कैकजाडची वाणी गुडगुड करीती, आम्हाशी हे गुड उमगेना. कोणाला आम्हाची हे कोड उमजेना, आम्हाची हे कोड उपजेना, आम्हासी ते कोड उपजेना, आम्हासी ते कोड. कैकड्याची वाणी करती गुड गुड, कैकड्याची वाणी करती गुड गुड, कैकाड्याची वाणी करीती गुड गुड, कैकड्याची वाणी करती गुड गुड. आम्हाची हे कोड उमजेना, आम्हाची हे गोड उपजेना, आम्हाची हे गोड उपजेना, आम्हाची हे गोड. पा भक्तीचे स्पेशालिस्ट ज्ञानदेव महाराज आधी जे त्यांचं काय चाललं होतं, ते जे बोलत होते आपल्या आपल्या भाषेमध्ये, ते त्यांना कळत नव्हतं. कोणाला, भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेव महाराज. कैकड्याची वाणी गुडगुड करीती, आम्हाशी हे गुड काही उमगेना. नामा म्हणे गाती प्रकाशाची गाणे, आम्हा वंगळवाणे वाटत असे. का वंगळवाणं, तिथं काय चाललं होतं, हसती रडती पडती एकमेकावर, हसती रडती पडती एकमेकावर, हसत रडत पडते एकमेकावर, हसत रडत पडते एकमेकावर, हसती रडती पडते एकमेकावर, हसती रडती पडती एकमेकावर, हसत रडत पडते एकमेकावर, हसत रडत पडते एकमेकावर. म्हणती आनंदाला पूर आला, म्हणती आनंदाला
हसती रडती पडती एकमेकावर, हसती रडती पडती एकमेकावर, म्हणती आनंदाला पूर आला, म्हणती आनंदाला पूर आला, हसती रडती पडते एकमेकावर, हसती पडती रडते एकमेकावर. हसती रडती पडती एकमेकांवरी, म्हणती आनंदाला पूर आला. आणि ते नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे गाती प्रकाशाची गाणे, आम्हा हे वंगळवाणे वाटत असे. मी तुम्हाला आता प्रश्न असा विचारतो, आमच्या आईने जर ठरवलं असतं हे मला जर वंगळवाणं वाटतं तर आपला जन्म झाला असता का? व्यवहार आहे. मग आम्हाला हे वंगळवाणं का वाटतं? का वाटावं? ज्या वेळेला आमची आई व्याली त्या टायमाला ती कुथली रडली तेव्हा आमचा जन्म झाला. मग तसा भगवंताचा जर जन्म व्हायचा असेल, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावणी आली गावा. मग त्या वेळेला जर समजा आमच्या आई ज्या टायमाला रडली कुथली तेव्हा आमचा जन्म झाला, मग आता जर भगवंताचा जन्म व्हायचा असेल तर त्या पद्धतीने जर होत असेल हे आम्हाला मान्य नाही. का? कोणाचं काय पदरचं आहे का? कोणी आपण कोणी काय बोलतोय का? हे कोणाचे वाक्य आहेत? साधू संतांची वाक्य आहेत, साधू संतांचे विचार आहेत. मग आपण काय अंमलात आणायचे? त्यांना अंमलात आणायचे का त्यांचे विचार अंमलात आणायचे? त्यांचे विचार अंमलात आणायचे. त्यांना जर काय बोललं तर आपण इकडे पेटून उठतो. अरे त्यांच्या विचारासाठी पेटून उठा ना, करा ना त्यांच्यासाठी काय, त्यांचे विचार अंमलात आणा. ते नाही होत आम्हाला. आम्हाला फक्त जरा ह्याला काय बोलला त्याला काय बोलला झालं, लगेच रान पेटलं सगळं जिकडे तिकडे. ते का विचारात तुम्ही? ह्या विचारांचं रान का पेटवत नाही? हे असं का होतंय का विचारत नाही? आणि हे नाही ना पदरचं नाही ना. सात्विका भरणे रोमांचे दाटणे शोधाचे जेवण येऊ लागे, रे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, आणि आश्रुत्या भीतरी वाहतात. हे नुसतं म्हणणे, कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटेने हृदय प्रगटे रामरूप. ही भक्ती आहे, ही भक्ती. म्हणून प्रथमच म्हटलं आपण भक्ती करतो का देवपूजा करतोय? भक्ती करत नाही आपण, देवपूजा चालली आपली. आणि म्हणून नामदेव महाराजांना कच्चं मडकं ठरवलं गेलं. मग परत हे पाहिलं सगळं, म्हणले हे काय तू कोणाकडे पाठवलं? देवाला विचारतोय प्रश्न. अरे त्याच्या अंगावरती धड नुसते कपडे नाही, नुसत्या चिंधे आहेत त्यांच्या अंगावरती. आणि घरामध्ये काय पाणी ठेवायला परळ भोपळा ही संपत्ती त्यांची. जाऊ द्या, परत परळ भोपळा ही त्यांची संपत्ती, त्यांच्या अंगावर धड चिंध्या नाही. आणि त्यांच्याकडे तू आणि म्हणे तू आमचे सौदागर. आणि सौदागर म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, सौदागर म्हणजे नामाची जो देवाणघेवाण करतो त्याला सौदागर म्हटले. हे देवाचे सौदागर आहेत. आणि तुम्ही पण देवाचेच सौदागर आहात. कारण ज्या अर्थी ते नाम तुमच्यापर्यंत आलं, त्यांनी जसं जसं इतरांना वाटलं आणि तोच प्रकार आपल्याला तुम्हाला आम्हाला करायचं. आणि मग ते म्हटले जर तुझे सौदागर असे आहेत काय त्यांच्याकडून घ्यायचं? कळली का भाषा? नाही ना कळली. पण देवाने सांगितलं तुला तिथंच, तुला दुसरा पर्याय नाही, त्यांच्याकडेच जावं लागेल तरच तुला ते कळणार आहे. सांगा. प्रश्न होता आपला पहिलाच, आपण भक्ती करतो का देवपूजा करतो? रावणाने किती भक्ती केली होती, मग त्याची भक्ती ठरली का देवपूजा ठरली? रावणाची किती घरं होती. आता जाऊ दे, आपल्याला तेवढा वेळ नाही. किती काय म्हणतात 13 कोटी सोन्याची नाम 7 कोटी नाही का, पण तेवढा आपल्याकडे वेळ नाही. देव सुद्धा त्यांच्याकडे कामाला होते. सगळे देव, सगळे जेवढे देव होते ना सगळे कामाला होते. बघून घ्या तुम्ही कोण काय काय करत होते, कोण काय करत होते. हे काय काय म्हणतात त्याला, ते मल्हार काय खंडोबा काय करायला होते? दाढी करायला नाही का. आणि त्या पायऱ्या कशाच्या होत्या, कोणाच्या होत्या? नवघराच्या. असे म्हणजे सगळे देव त्यांच्याकडे कामाला होते. आता त्यांची भक्ती पहा बरं का. जर एखाद्या वेळेला विण्याची जर तार तुटली तर त्यांच्या शरीरावरची धमनी काढायची आणि ती त्याला लावून द्यायची. धमनी म्हणजे कळलं का तुम्हाला? शिर, आपण शिर म्हणूया.
शिर लावायची. बघा काय भक्ती, भक्ती. आणि जर समजा त्यांना जर फूल एखादं जर मिळालं नाही तर ते काय करायचे, शिर कापून ते कमळ म्हणून व्हायचे. एवढी भक्ती. बरं आता भक्ती केली बघ ना, याच्यामधला समजून घ्या, भक्ती का देवपूजा. आपण नेमकी भक्ती करतोय का देवपूजा करतो. काय भक्तीचा अर्थ काय सांगितलेला आहे 14व्या अध्याय, नाही बरोबर ना, काय सांगितलंय, हो का तरंगू लाणू परी सिंधुशी नो हे भिन्नू तैसा ईश्वरो आणू मी नो हे चिगा ऐशेने बा समरसे दृष्टी जै उल्हासे ते भक्ती पये ऐशे आम्ही जाणू. त्याला भक्ती म्हटलेलं आहे. तरंग म्हणजे समुद्र, समुद्राचा तरंग आणि समुद्र वेगळा नाही, त्याला भक्ती म्हटलेलं आहे. पहा मग आता आपली भक्ती कशी. मग अशी रावणाची भक्ती होती. मग रावणाने त्या भक्तीच्या बदल्यात कोणाची भक्ती केली त्यांनी, शंकराची. त्या बदल्यात शंकराकडे काय मागितलं हो, काय मागितलं, हा पार्वतीला मागितली. बघा भक्ती, कोणाला मागितलं, पार्वतीला भक्ती. बरं आता ते दुसरा कोण, तो हात ठेवायचा ते काय म्हणायचे, काय भस्मासुराने भक्ती केली. कोणाची, शंकराची. काय वर मागून घेतला. मला असं म्हणायचं भक्ती कशासाठी नेमकी करायची. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी म्हणा अवघे साधनची बुडविली. भस्मासुराने भक्ती केली. भस्मासुराने वर काय मागून घेतला, ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं सोनं होऊ द्या. असंच ना, भस्म होऊ द्या. बरं आता तो कोणाच्या डोक्यावर हात ठेवायला चाललाय, कोणाच्या, भगवान शिवाच्या, महादेवाच्या. कोणाच्या भक्ती, हा सांगा बरं मला, विचार नको करायला. काय भक्ती नेमकी म्हणजे, म्हणजे भक्ती आहे का, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नोहे माझ्या मना, अनिक नोहे माझ्या मना, तो रे दैवाचा पुतळा, तो रे दैवाचा पुतळा, अनिक नोहे माझ्या मना, आणि गणोय माझ्या मना. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोचे दैवाचा पुतळा. भक्तीची जोपर्यंत रीत कळत नाही ना तोपर्यंत भक्ती न होय. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, ना ईश्वरा तुये ओळखे ना सृष्टी करू शेके, तो थोरू केला एके नामे जेने. जोपर्यंत साधूची कृपा होत नाही, जोपर्यंत साधूचं ते नाम भेटत नाही तोपर्यंत या अशीच चालायची आपली भक्ती. नहुस स्वर्गाधिपती झाला परी राहाटी भांबावला. मला रीत सांगायचे, हे रीतीने गेले नव्हते. महाराजांनी आता प्रमाण काय दिलं, जाणे भक्तीचा जिव्हाळा, ती भक्ती नव्हती. नहुस स्वर्गाधिपती झाला परी राहाटी भांबावला. कुणाला पावला, का रीत कळाली नाही.
कुठून आलो आपण? नामदेव महाराजांना काय होता? अहंकार. काय होता? मग आता ही जेवढी यांनी भक्ती केली काय होतं त्यांच्यामध्ये? भक्तीचा अहंकार. त्यामुळे ते मुक्त झाले नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो असा, आता ह्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल कुणाला, हे आता जेवढे मी तुम्हाला उदाहरणं सांगितली तेवढी, बरं का, त्याच्यामधून ब्रह्मदेव सुद्धा सुटला नाही बरं का. कारण 1000 वर्ष तो गटांगळ्या खात होता. किती किती वर्ष? 1000 वर्ष गटांगळ्या खात होता, म्हणजे तेही सुटले नाहीत. मग आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, मग ह्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर काय करायचं लागेल सांगू तुम्हाला? तुम्हाला आहे ना मीठ बनावं लागेल. काय करावं लागेल? जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोणिया. समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग समुद्राची होय मिळे तेव्हा. तुम्हाला काय बनावं लागेल? मुक्त कोण सांगू तुम्हाला? समुद्रापासून मीठही तयार झालं आणि समुद्रापासून मोतीही तयार झाला, बरोबर. मग आता इथं मुक्त लवकर कोण होणार आहे? मीठ का मोती? मीठ. मिठाने एकदा फक्त उडी पण उडी टाकली पाहिजे बरं का. काय केलं पाहिजे? त्याने उडी टाकली. उडी म्हणजे काय? तुम्ही म्हणाल काय उडी टाकली म्हणजे आता आपण उडी टाकायची? समर्पण करायचंय फक्त, बस. काय करायचंय? साधूला फक्त समर्पण करायचंय. काय उरले ते निराळे, काय उरले ते निराळे, काय उरले ते निराळे. लवण मिळविता जळे, काय उरले ते निराळे, काय उरले ते निराळे, काय उरले ते निराळे. समुद्री लवण न पडे तववरी वेगळे अल्प आवडे. जोपर्यंत समुद्रात मीठ उडी घेत नाही तोपर्यंत ते समुद्र स्वरूप होऊ शकत नाही. एकदा स्वामी विवेकानंदांना, मी समर्पण बोलतोय, समर्पण काय म्हटलं मी? समर्पण. एकदा स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांनी, शॉर्टकट सांगतो, 1 मिनिटाचं आहे. रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला. म्हणले एका पेल्यामध्ये अमृत ठेवलेले आहे आणि त्या पेल्याच्या टोकावरती एक माशी आहे. ती माशी समजा तू झाला तर तू काय करशील? त्याच्यामध्ये उडी टाकशील का असं बाजूबाजूने तू अमृत पिशील? काय उत्तर दिलं असं स्वामी विवेकानंदांनी? स्वामी विवेकानंदच सांगतो, तुमचा आमचा सोडाव की झाडकी पत्ती गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ले. स्वामी विवेकानंदच सांगतोय. स्वामी विवेकानंदांनी काय उत्तर द्यावं? म्हणले मी असा कडकडणी एक थेंब पिईल. आणि म्हणलं जर उडी टाकली तर काय होईल? म्हणजे मी मरल. अमृतामध्ये कोण मरतं? अमृत. काय होतं ते? अमृत. समर्पण सांगतोय, समर्पण. तसं समर्पण व्हावं लागतं, उडी टाकायला लागते त्याच्यामध्ये. मग जोपर्यंत जसं मीठ समुद्रामध्ये उडी टाकत नाही तसा जीव जोपर्यंत कुठं समर्पण होत नाही तो सरिता निराळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे, लवण मिळविता जळे. माझे चेता तुझे पाया, तुझे पाया, माझे चेता तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. मिठी पडले पंढरीराया, मिठी पडले पंढरीराया, मिठी पडले पंढरीराया. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडले पंढरीराया,
विठी पडली पंढरी राया, विठी पडली पंढरी राया. नोहे सरिता निराळे नोहे सरिता निराळे लवण मिळविता जळे. काय करावं लागलं मिठाला? समर्पण करावं लागेल. कुणाला 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 समर्पण करावं लागेल? हेच तर नाही ना, आपण आपल्यावर घेतच नाही. हा मोठा प्रश्न आहे आपला. नाही नाही, आपली कमजोरी आहे, कमजोरी. ते मिठाला सांगितलं आपल्याला काय करायचं. अरे मीठ नाही, जीव. जीवाला जर शिवाशी एकरूप व्हायचं असेल, जसं मिठाला ज्या टायमाला उडी मारावं लागेल, तसा ह्या जीवाला काय करावं लागेल? समर्पण करावं लागेल. त्यावेळेला तो आत्मस्वरूपाशी काय होईल? एकरूप होईल. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? काय करावं लागेल? काय करावं लागेल? गुरु करावं लागेल. गुरु केल्याशिवाय आपल्याला ही गोष्ट कळणार नाही. बरं, आता गुरु कसा करायचा? आपण आता अभंगावरती तुम्हाला सांगतो. एक दोन उदाहरण ठेवतो तुमच्या पुढे. दुकान आहे, दुकान. त्या दुकानाला महत्त्व कोणामुळे? गिरायकामुळे का दुकानात ज्या वस्तू आहे त्याच्यामुळे? गिरायकामुळे. तुमचं गिरायकामुळे. आणि समजा आपल्याला जी पाहिजे वस्तू एखादी तीच समजा, आणि ती जर नसेल त्या दुकानात, तर आपण म्हणू का ते दुकान लय भारी? घातला दुकान देते आलियाचे दान, देते आलियाचे दान, देते आलियाचे दान. घातला दुकान देते आलियाचे दान, देते आलियाचे दान, देते आलियाचे दान. घातला दुकान देते आलियाचे दान, घातला दुकान देते आलियाचे दान. घातला दुकान देते आलियाचे दान, देते आलियाचे दान, देते आलियाचे दान. घातला दुकान देते आलियाचे दान, देते आलियाचे दान, देते आलियाचे दान. घातला दुकान देती आलियाची दान. मग त्या दुकानाला किंमत गिरायकामुळे का त्या दुकानात वस्तूमुळे? तुम्ही सांगितलं गिरायकामुळे, तुम्ही सांगितलं वस्तूमुळे. ठीक आहे. आपण ज्याला दवाखाना म्हणतो, दवाखाना, त्या दवाखान्याला नाव कोणामुळे? पेशंटमुळे का औषधामुळे? आपल्याला आता अभंगावरती बोला. दवाखानाऱ्यासाठी. जे दवाखानाऱ्यासाठी. हे प्रश्न आहेत बरं का आपले. हे प्रश्न पहिले आपले प्रश्न सुटले पाहिजेत. ते कुणाचे सुटतात का नाही सुटतात, काय किती किती पडलेत घाटकोपरमध्ये लोक, किती आहेत बघा ना. आता याचा विचार करा ना तुम्ही. मग आपला प्रश्न आपण सोडवतो का? नाही ना. आपलं कसं माहिती आहे का, तुम्हाला सांगू? तुमच्या फोनचा नंबर तुम्ही दाबा. काय सांग? ये अब व्यस्त है. काय सांगणार? ये अब व्यस्त आहे का? कारण आपल्याला फक्त दुसऱ्याचीच पडलेली, आपलं काय पडलेलं नाही. कशासाठी पण का? आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडा वेगी. आपलं आपण बघायचं. पण आपल्याला जास्त तुम्हाला सांगू का, वैज्ञानिकांनी एक जसं हे काढतात ना, ते मतदानाचे यादीचे काढतात ना, तसं त्यांनी शोध घेतला. मतदान आपलं वैज्ञानिकांनी 99.99% लोक दुसऱ्याबद्दलच बोलतात. विठ्ठल त्याच्यात आपण पण आहोत बरं का. तुम्ही सुटलेले नाही. तुम्ही मला जाऊ दे कुठले बाहेरचे बोलत असेल. अहो, आपल्या गुरुजी शाळेत आलेल्या मुलांना शिकवतो का बाहेरच्या मुलांना शिकवतो?
शाळेत आलेला आपण विचार करायचा कोणासाठी आहे, नाही का? हा, एखाद्या गाढवाबद्दल बोललं, मृत जायचा शृंगारीला, गाढव तीर्थी नाहलीला, कडू दुधिया माखीला, गोळे जायचा. जाऊ दे गाढवाला म्हटलं, आपल्याला काय करायचं? असे नाही ना, नाही. हा, दवाखाना हे कोणामुळे? पेशंटमुळे का औषधामुळे? पेशंटमुळे. तुम्ही म्हणले औषधामुळे, बरोबर. सोनाराच्या दुकानामध्ये सोनं आहे, बरोबर आहे. मग त्या दुकानदाराला सोन्यामुळे दुकान म्हटले का गिरायकामुळे दुकान म्हटले? सोन्यामुळे. ठीक आहे. आता परत मागे, दुकानदाराच्या वस्तू आहे, काही म्हणले वस्तूमुळे दुकानदाराला किंमत आहे, काही म्हणाले गिरायकामुळे. मान्य. आणि दवाखाना कोणामुळे? पेशंटमुळे आणि औषधामुळे, बरोबर. जाऊ दे, दोनच घेऊ आपण, जास्त नका, वेळ होतोय. दोन आपले बघा, जानने वाले को इशारा काफी रहता है, बस. आणि ते तुम्ही आहात, तुम्हाला काय जास्त सांगायचं? अहो, तुम्ही अमृताच्या डोहामध्ये पोहणारी माणसं, तुम्हाला आमच्यासारखे काय सांगायचं सांगा बरं. तरी पण चला, नाही का, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी. अहो, तुमचं दर्शन घडलं काय कमी आहे का? नाही का? काय कीर्तन आणि काय प्रवचन, तुमचं दर्शन घडलं हे महत्वाचं आहे. आता तुम्ही गणपती आणला, वाजत गाजत आण. तुम्ही गणपती आणताना वाजत गाजत आणता का नेतानी वाजत गाजत नेता? खरं बोला बरं का. नेता दोन्ही वेळेला वाजत नाही हो, येतानी कुठे एवढी गाजत गाजत असतं बघा. तुम्ही पाहिलेलं नाही वाटतं. मग एवढं नसतं, नंतर जास्त. हा, असं असं हे ठीक आहे. आणतानी काय, कारण तेवढे माणसं त्यावेळेला नसतात, शेवटची सुट्टी असते ना, म्हणून जातात लोक. जातानी कसा वाजत गाजत, है की नाही? तसं आपण ज्या टायमाला जन्माला आलो ना, तेव्हा एवढं नाही, लक्षात घ्या. पण हे आता काय तत्व आहे त्याच्यामध्ये. तुकाराम महाराज एक प्रमाण सांगतो, मग आपण पुढे जाऊ. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. आलात ना 4 दिवस घामच्या गमजा ममजा काय असेल ते करा, पण एकदाचा देह कळून घ्या. आणि त्या देहाचं काय करा, जसं गणपतीचं काय होतं विसर्जन, तसं एकदाच या देहाचं विसर्जन आस्तानी करा. देहात आस्तानी देहात आस्तानी करता, नंतर नाही. कारण नंतर कोण बघायला येणार आहे की नाही? याची देही याची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. बरं, चला आता मागे येऊ. महाराज म्हणते टाइम होत आलाय. आता काय होतंय, प्रेमाची माणसं असली ना, तुम्हाला सांगू का, प्रेमाचा माणूस भेटलं ना, ते किती बोललं तरी कमीच. मी नाही सांगत, ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात महाराज, किती बोललं तरी. तसं आता तुम्ही सगळे प्रेमाची भेटलं, मला असं वाटतं मी अजून किती बोलू, पण नाही ना, लिमिट असतं ना काही गोष्टींना, है की नाही? प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, आणि पुढे बोलू का? जाऊ दे नका, ते माहिती आहे सगळ्यांना, कशाला सांगायचं काय, नाही का? बरं, ते इथं नाही चालत म्हणा, काय काय ठिकाणी बोलावं लागतं तसं जरा बघा, म्हणून मग सांगावं लागतं तसं. इथं काय एवढी गरज नाही इथं सांगायची, तशी सगळी शाणी आहेत लोक, नाही का? तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. आणि शहाणेच आलेत फक्त, बरं का? आहे की नाही? हां, तुम्ही सांगितलं दुकानदाराला किंमत वस्तूमुळे आणि गिरायकामुळे, आणि दवाखान्याला किंमत औषधामुळे आणि पेशंटमुळे. बरं, आता तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो, इथे दुकानात वस्तू आहे, हां, आणि घेणारा गिरायकी आहे, बरोबर, पण देणारा नसेल तर, बरोबर? आता आलं लक्षात, नाही का? हां, आता लक्षात आलं. काय आहे, वस्तूही तयार आहे, बरं का? वस्तू तयार. आता तुमच्या लक्षात, हरी प्राप्तच आहे, नाही आहे नाही, पण इथे गिरायकी आहे, वस्तूही आहे, पण देणारा नसेल दुकानदार तर. तसं दवाखान्यामध्ये दवाई तयार आहे, पेशंटही तयार आहे, पण डॉक्टर नसेल तर. तसं आमचे साधू संत जर आले नसते, जीव
आणि ब्रह्म हे जीव ब्रह्म ना परा हे जीवाला सिद्ध करता येत नाही, म्हणून आमच्या साधू संतांना अवतार घ्यावा लागतो. हे आजच्या पहिल्या चरणामध्ये ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उतराया आले जड जीवा, उतराया आले दीन जना. उद्धराया आले दीन जना, उद्धराया आले दीन जना. देख जाचे वंदिती पायवन, वंदादिक जाचे वंदिती पायवन. विना घ्या, विना कोणीतरी घ्या. त्यांना खुर्ची द्या, खुर्ची. हे बाळा खुर्ची आण रे बेटा. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबर बाबा बसवा तिथे. जय जय विठोबार कुमार, 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 विठोबार 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 कुमार. ब्रह्ममूर्ती सन ब्रह्मादिकजांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिकजांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिकजांचे वंदिती पायवनी, ब्रह्मादिकजांचे वंदिती पायवनी. नाम घेत वदनी दोष जाती, नाम घेत वदनी दोष जाती, ब्रह्मदिकांची वंदिती पायवनी, ब्रह्मदिकांची वंदिती पायवनी. नाम घेता वदनी दोष जाते, नाम घेता वदनी दोष जाते, ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवनी. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा.
जड जीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संतांना पुन्हा 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 अवतीर्ण व्हावं लागतं. पा साधूच्या शरीरामध्ये पहा बरं का, साधूच्या शरीरामध्ये ब्रह्मज्ञान प्रविष्ट होतं. साधूच्या शरीरामध्ये ब्रह्मज्ञान प्रविष्ट होतं. संपूर्ण शरीरामध्ये ते प्रविष्ट असतं. आणि त्या साधूनी जर समजा एखाद्या जड मूळ जीवाला त्या साधूनी जर ऑर्डर केली की ते एखाद्या मूर्खाच्या मांडीवर जाऊन बस, तरी ते जाऊन बसणार. एवढी साधूच्या मध्ये पॉवर असते. एक जाता जाता फक्त एक उदाहरण सांगतो कशी पॉवर असते. फक्त नाथ महाराजांकडे गावबा होते, तुम्हाला माहित आहे, एकदम जडमूळ प्राणी. त्यांनी अगोदर सांगितलं होतं नाथ महाराजांना, मी काहीच करणार नाही, पडोनी राहीन तये ठाई, मी फक्त तुमच्या चरणाजवळ पडून राहीन, मी तुमची फुलं फळं वगैरे देवासाठी आणणार नाही आणि तुमची देवपूजा पण करणार नाही, काहीच करणार नाही. आणि ज्या वेळेला नाथ महाराजांचे दिवस जायला आले, अर्धा भावार्थ रामायण झाला होता आणि अर्धा बाकी होता. त्या टायमाला आदल्या दिवशी नाथ महाराजांनी जाहीर केलं की माझा उद्या शेवटचा दिवस आहे. सगळ्यांना आता वाटलं नाथ महाराजांचा जो अर्धा भावार्थ रामायण होता पूर्ण करायचा होता. सगळ्यांना वाटत होती ती कमी नव्हती तिथे, विद्वान पंडित महाज्ञानी असे. आणि त्यांचा मुलगा तर कोण होता? हरिपंडित. तिथे काय विचारू ना, आता ते जाऊ दे, आता बराच वेळ होतो. त्या हरिपंडित, अहो त्यांना ते हे असं आता आपण सांगतो ना, ते हरिपंडिताला मान्य नव्हतं. ते म्हणले तुम्ही संस्कृतमध्ये सांगा. जाऊ द्या, नाथ महाराजांनी ऐकलं होतं पण शेवटी संस्कृतमध्ये सांगायला लागले. 10 दिवस फक्त चाललं. पहिल्या दिवशी जेवढी लोक होती त्याची दुसऱ्या दिवशी नव्हती, तिसऱ्या दिवशी नव्हती, 10व्या दिवशी फक्त 5 लोक होती. तेव्हा मग पंडितांनी पाय पकडले, म्हणले बाबा जे तुमचं होतं तेच चालू करा, हे आमचं काय पांडित्य आमचं इथे काही चालणार नाही. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानियांशी आमचं काम नाही म्हटले. आणि ज्या वेळेला सगळ्यांना असं वाटत होतं, हरिपंडिताला वाटत होतं की माझाच नंबर, मग त्यावेळेला नाथ महाराजांनी जाहीर केलं. म्हटले पण कधी? पहिलं काय सांगितलं, ती जी ब्रह्मविद्या होती ना, ब्रह्मविद्या, त्या ब्रह्मविद्याला ऑर्डर सोडली की तू त्याच्या मांडीवर जाऊन बस. प्रविष्ट झाली. साधू संतांच्या अंतकरणामध्ये, हृदयामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये जी शक्ती, जे विद्या, जे ज्ञान, ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात, ते काय झालेलं, प्रविष्ट झालेलं असतं. म्हणून त्यांनी नुसती ऑर्डर सोडली ना साधूने की त्यांच्या मांडीवर जाऊन बस. एखाद्या दगड मूळ जरी असलं ना, मूळ, तरी पण ती काय करते, प्रविष्ट झाल्यावरती त्याच शक्तीप्रमाणे ती शक्ती काम करते. म्हणून पहिलं ते ज्ञान प्रविष्ट केलं आणि मग सांगितलं की तो गावबा आहे ना, तो माझा ग्रंथ उद्यापासून पूर्ण करू. विठ्ठल 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 विठ्ठल. जाऊ दे, आता आपल्याला तेवढा वेळ नाहीये. मी असं म्हणणार नाही की राहिलेलं आपण पुढच्या वर्षी बघू, कारण आम्ही ऐकलेलं आहे कल किसने देखा कल आये ना आये. त्यांना कळालं पिक्चरवाल्यांना, मग आपल्याला कळू नये का? कशाला म्हणायचं राहिलेलं आपण पुढच्या वेळेला बघू? कुणी बघितलंय नाही का? आता ते 2020ला काय आलं, ते कोरोना आला होता, त्याच्यामध्ये म्हणले असतील ना बरेच जण अर्ध घर राहिलेलं पुढच्या वेळी करू म्हणून. केलं का पूर्ण? नाही ना. का आपण म्हणायचं असं, अरे शेवा आहे, फक्त शेवा म्हणून करायची, रात गई बात गई, चला उद्यापासून आपले लागले कामाला, नाही का? काय जय हरी, तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी, आहे की नाही? पण आनंदात. कसं, आग लगी बस्ती में हम अपने मस्ती में, आपल्या आपल्या मस्तीमध्ये राहायचं, आहे की नाही? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना, ब्रह्मादिक त्यांचे वंदिते पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. देवांना सुद्धा संतांचे पाय धरावे लागले. रामकृष्णांना धरावे लागले ना, मग आपलं काय सांगा बरं?
मग आता त्या रामाला आणि कृष्णाला राम राम आणि कृष्ण कृष्ण म्हणायला सांगितलं असेल का? एवढंच आपण बोलू. तर त्यांना नाम सांगितलं, बस एवढंच आपण थांबू. झालेली सेवा आपण इथेच थांबू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. मी पहिलेच सांगून गेलो सुरुवात करतानाच, तुम्हाला जे मिळाले ना, तुम्हाला जी वस्तू, लक्षात घ्या, तुम्हाला जी वस्तू मिळाली त्या वस्तूचंही तुम्हाला ज्ञान करून दिलंय. लक्षात घ्या, लक्ष द्या इकडे. जी तुम्हाला वस्तू मिळाली त्या वस्तूचंही ज्ञान करून देणारे तुम्हाला मिळालेले आहेत. फक्त त्यांचं तुम्ही आता काय करायचं, जतन करायचं. आता त्याच्यावर दृष्टांत सांगितलं असतं, पण आता तेवढा वेळ नाही. काय करायचं आपल्याला काम, आपलं काम काय, आता तुम्हाला ती वस्तू मिळालेली आहे, वस्तू तुम्हाला प्राप्त करून देणारेही मिळालेले आहेत. फक्त आता तुम्ही काय करायचं, त्याचं योगक्षम वहाम्यम, आता फक्त तुम्ही सांभाळायचंय. आलं का लक्षात? आणि तुम्हीच धर्माचे रक्षक आहात असं ते वेळोवेळी सांगतात. हे त्यांचं वाक्य आहे, माझं नाही. आणि इथं जे आता जे चालू आहे ना, ते केवळ आणि केवळ तुम्हाला पहिलंच सांगितलं, जे कधीच न संपणारं ते तुम्हाला मिळालं. म्हणून आज घाटकोपरमध्ये न संपणारे अशी विद्या, ब्रह्मविद्या जे देण्याचं जे काम करतात, किंवा ती अनादी कालापासून जे चालत आलेलं आहे, ते तुम्हाला जे मिळतं ते केवळ आणि केवळ आपल्याला असे संत भेटले, सद्गुरू भेटले, त्यांना ओळखून घ्या. आता जर ओळखलं नाही तर मेल्यावर तर कधीच ओळखू शकत नाही. कारण मोक्ष मेल्यापाठी आमाशी वैल अशी जे म्हणती अतिमूर्ख, असं करू नका. ते कळून घ्या. फक्त तुम्हाला काय करायचं, देव प्राप्त करायचा नाही. जाता जाता एक वाक्य ऐका माझं, देव प्राप्त करायचं नाही, फक्त संतांना ओळखायचंय. नामदेव महाराजांना देव प्राप्त होता, पण संतांना ओळखलं नव्हतं, म्हणून तो प्राप्त असताना सुद्धा त्यांना कळाला नाही. आणि तो तुम्ही कळून घ्या, त्यांच्यापेक्षा भाग्यवान तुम्ही आहात. बस विठ्ठला विठाला 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोली देवा पुढे करा क्षमा परार ज्ञानेश्वरा राखा